तर मित्रांनो, आपल्याला खूप उशीर झाला ऍक्च्युली. हा व्हिडिओ आपण बनवलेला टॅबसाठी एकदा. त्याच्यावर आपण अनबॉक्सिंग आणि हे केलं होतं, रिव्ह्यू थोडासा दिला होता की काय आहे, कसा असणार टॅब वगैरे काय. तर आता आपण दुसरा पार्ट ह्याचा बनवतोय. दुसऱ्या पार्टमध्ये आपण ऍक्च्युली सांगणार आहे की आपल्याला सिस्टीम अपडेट आली आहे का नाहीये. त्यावेळेला आपल्याला 14 वर होतो आपण ज्यावेळेला हा टॅब घेतला, त्यावेळेला त्याच्यावर 15 आपल्याला येणार होता आणि वन UI 7 पण येणार होतं. सो वन UI 7 येणार होतं, ते आलेलं आहे आणि 15 पण आत्ता आपल्या हँड्स ऑन आहे. तर आपण सेटिंगमध्ये जाऊन एकदा चेक करूया की आपल्याला ह्याचं व्हर्जन काय आहे ते. तर व्हर्जन आहे आत्ता बघा, आपला गॅलेक्सी आहे. ओके, दिसत असेल तुम्हाला गॅलेक्सी टॅब S9 FE प्लस आहे. ठीक आहे, तर सिरियल नंबर वगैरे सगळं आहे. आपल्याला इथे सॉफ्टवेअर इन्फॉर्मेशन दिसते. सॉफ्टवेअर इन्फॉर्मेशनमध्ये तुम्ही बघू शकता 7 आणि 15 आहे. ठीक आहे सर, 15 आपल्याला आहे. ह्याच्यावर मला एकच रिव्ह्यूसाठी बोलायला असं वाटेल की आपल्याला अपडेट केल्यावर टॅबमध्ये बॅटरी बॅकअप हा बऱ्यापैकी चांगला आता मिळायला लागलेला आहे. बॅटरी बॅकअप हा भरपूर चांगला आहे आता. ऑलमोस्ट मी आज चार्ज केला तर स्टँड बाय ठेवला तर मला हा 4 दिवस तरी कसाही जातो, 3 ते 4 दिवस. बॅटरी जास्त कमी होत नाहीये. सेकंड थिंग, मी जर यूज करत असेल कंटिन्यू तर मला दिवसभर कसाही चालतो, 1.5 दिवस कसाही चालतो हा. कारण याची बॅटरी तशी चांगली आहे, 10,000 mAh आहे. सो बॅटरी बॅकअप तसा अपडेट झाल्यावर चांगलाच यायला लागला आता. थर्ड थिंग आली याच्यात की आपल्याला ह्याचा युजर एक्सपिरियन्स आता कसा आहे. युजर एक्सपिरियन्स टच वाईज किंवा अजून कुठल्याही गोष्टी असतील त्यासाठी चांगलाच आहे. S Pen पण आपल्याला यूज करता येतोय, पण S Penचे जे काही फीचर्स होते ज्या वेळेला आपण 14 मध्ये यूज करत होतो आणि 14 मध्ये ज्या वेळेला बघत होतो की आपल्याला हा आपला पेन आहे ह्याचा S Pen टॅबचा ओरिजिनल, जर आपण हा ओपन केला आणि डिस्प्लेच्या शेजारी नेला तर हा पॉइंटर दिसतोय तुम्हाला, बरोबर. सेम इथे हे बघा, हे असे जे साईडचे जे ऑप्शन्स येत आहेत ना, ते ऑप्शन्स पहिल्यांदा लवकर येत नव्हते, ते आता यायला लागलेले आहेत. तुम्ही इथं सर्कल टू सर्च पण करू शकता, अजून काही गोष्टी असतील तर त्या पण करू शकता. अशा गोष्टी आहेत बऱ्याचशा. तर तुम्हाला ह्याच्यात ते बघा, सर्कल टू सर्च मध्ये मी जर गेलो आणि मला जर फाइंड करायचं असेल काही तर मी इथनं करू शकतो. मला काही चेक करायचं असेल, मला काही क्रिएट करायचे असतील इमेज वगैरे, तर त्या पण मी करू शकतो इथं. तर ह्याच्यासाठी हा पेन आता म्हणजे काय की आपल्याला जर कोणतं AI व्हर्जन किंवा यूज हे करायचं असेल, AI यूज करायचं असेल तर आपण आता ह्याच्यावर करू शकतोय विथ पेन. फिंगरप्रिंटनं आपल्याला ते क्लिक करून ठेवायचं असं काहीतरी हे आहे. आता आले बघा. आणि समजा मी इथं सर्च केलं, ओके, हा पण एक होऊ शकतोय, तर मला इथं लगेच सर्च करून दाखवू शकतोय आता. म्हणजे AIचे फीचर्स आपल्या ह्याच्यात आता प्रॉपरली वर्क करतायत. मी आता फक्त एकच वाट बघतोय, 14 वर 15 वर शिफ्ट झालोय आपण, 14 वरून आता 15 वरून 16 वर कधी शिफ्ट होतोय आणि वन UI 8 कधी येते त्याची वाट बघतोय आता मी. ओव्हरऑल आपल्याला युजर एक्सपिरियन्स चांगला येतोय AIचा पण आणि सगळ्याच गोष्टींचा. आणि ओव्हरऑल हा टॅब खरंच चांगला आहे. तुम्हाला जर मुलांसाठी काही स्टडी मटेरियल यूज करायसाठी किंवा कोणाला काही जर एडिटिंगसाठी हवा असेल किंवा फोटो एडिट करायचे आहेत किंवा अजून काही गोष्टी वॉच करायच्या आहेत, नेटफ्लिक्स किंवा अजून काही असेल, तर ह्याच्यासाठी हा खरंच चांगला आहे. आणि तुम्हाला मी ऍक्च्युली हा यूज करतोय कारण मला एक मॉडर्न काहीतरी बघायचं होतं आणि मी ते घेतलेलं नव्हतं इतके दिवस झाले, त्यामुळे मी हा टॅब घेतलेला आहे आणि मी आता यूज करतोय. आता माझ्याकडं अजून एक रिव्ह्यूसाठी प्रोडक्ट आलेलं आहे, ते म्हणजे मी आत्ताच लेटेस्ट BBD मध्ये मी परचेस केलाय S24 FE. तर त्याचा पण मी एक तुम्हाला रिव्ह्यू देईन. मी ऍक्च्युली तो परचेस केला त्यावेळेला त्याचं व्हर्जन होतं 15 आणि वन UI 7, पण आता त्याचं व्हर्जन झालेलं आहे डायरेक्ट 16 आणि त्याला वन UI 8 पण लगेच आलेला आहे. मी आता त्याच्यावरनच रेकॉर्डिंग करतोय. माईकचा पण टेस्ट तुम्हाला त्याच्यावरनच कळू शकेल. मी त्याचा पण रिव्ह्यू तुमच्यासाठी आणीन. तर हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा
आणि मित्रांनाही तुमच्या सांगा, मैत्रिणींनाही तुमच्या सांगा, घरातल्यांनाही सांगा, सगळ्यांना सांगा चॅनल सबस्क्राईब करायला. थँक्यू फॉर वॉचिंग.